चांगला प्रतिसाद भेट आहे। आत्ताच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आत्ता प्रचार रॅली चालू झालेली आहे। शिरोळचे आमदार आमचे महाराज माऊलीआबा खटके असतील, पुणे शहराचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे असेल, यांच्या नेतृत्वाखाली आत्ता चंदननगर खराडी भागातील आम्ही घरोघरी जात आहे। आत्ताच आमच्या लोकांमध्ये मीटिंग होत असताना लोकांनी सांगितलं की इथं पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, कचऱ्याचा प्रश्न खूप गंभीर आहे आणि खराडी भागामध्ये आम्ही सोसायटीमध्ये घरोघरी जात आहे, सोसायटी मीटिंग घेत आहे। तर सर्वसामान्य लोकांना आम्हाला पाणी टँकर मुक्त करा, दुसरं म्हणजे ऑक्सिजन पार करा। जे डेव्हलपमेंट चाललेली आहे ती दडपशाही चाललेली आहे, टपऱ्या सगळ्या गावांना कनेक्टिंग करून साफसुथरं करून घ्या या भागामध्ये। तुमच्यासोबत आम्ही सोबत राहील असा विश्वास त्यांनी संपन्न केलेला आहे। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 याचं खऱ्या अर्थानं दोन्ही आमदार, सुपरस्टार आमदार माऊलीआबा खटके तसेच पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माननीय आमचे नेते सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर प्रचाराला चांगल्या पद्धतीचा शुभारंभ झालाय। 8 ते 9 हजार लोकांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी प्रचाराचा शुभारंभ झालाय। तिथेच आमचं खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय या ठिकाणी घोषित झालेला आहे। आणि खरं तर ही निवडणूक आहे दडपशाही विरुद्ध लोकशाहीची आणि नक्कीच लोकशाही या ठिकाणी जिंकणार आहे आणि चारही उमेदवारांना लोकशाही 16 तारखेला नक्कीच प्रचंड बहुमताने विजय करणार आहे आणि आम्हाला जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे। कारण जनतेची कुठल्याच पद्धतीची कामे या ठिकाणी होत नाही आहेत। फक्त जनता वेळोवेळी फक्त निवडून देते, पण निवडून देणारी लोक त्यांच्यापर्यंत परत कधी जात नाही आहेत आणि कधी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही आहे। लोक आम्हाला प्रश्न विचारतात आहे, परंतु आम्ही त्यांना तेच सांगतोय वारंवार की तुम्ही आमच्यावर जो विश्वास टाकसाल नक्कीच तुमच्या विश्वासाचा आम्ही सार्थ करणार आहे। माझं जनतेला एकच आव्हान आहे, येत्या 15 तारखेला घड्याळ या चिन्हावर मतदान करू, आपण प्रचंड बहुमताने चारही उमेदवारांना विजयी करा। नक्कीच तुम्ही दिलेल्या संधीचं आम्ही त्या ठिकाणी सोनं करणार आहे आणि दोन्ही आमदारांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अजून जोरात बिगुल वाजणार आहे। दादांनी, अजितदादांनी आणि दोन्ही आमदारांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। आम्ही सर्व स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामान्य कुटुंबातले आहोत, त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे, परिवर्तन घडणार आहे। नमस्कार, आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घड्याळ या चिन्हावरती आम्हाला जे अजितदादांनी जी आम्हाला जबाबदारी दिली की आज आपलं हे चिन्ह हे राष्ट्रीय नॅशनल चॅम्पियन्स, त्याच्यामुळं मला असं वाटतं की आज जो आम्ही प्रचार दौरा केलेला आहे की जे आपले अध्यक्ष सुनील टिंगरे, त्याच्यामुळं ते त्याचबरोबरीने शिरोळ हवेलीचे कार्यसमिती आमदार माऊलीआबा आहेत आणि सर्वच मायबाप जनता की जी जनतेच्या जीवावरतीच आपली ही लढाई आहे किंवा त्यांच्या ह्याच्यावरती आपण जिंकून येणार आहे, त्यांचा विश्वास आहे की आमच्याकडून आम्ही चांगली कामं करणार आहे। आणि आज प्रचार दरम्यान आम्हाला पाहायला मिळालं की काही ठिकाणी रस्त्यांच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी पाण्याच्या अडचणी आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, मुलांना शाळेच्या काही गोष्टींच्या अडचणी आहेत, ऑक्सिजन पार्कच्या अडचणी आहेत, की आम्ही येत्या 16 तारखेच्या नंतर सगळी पूर्ण करू। फक्त त्यांनी आम्हाला एकच विश्वास वाटतो त्यांच्यावरती की ते आज आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतीलच हा विश्वास आहे। कारण मायबाप जनता ज्यावेळेस आपल्या सोबत असते त्यावेळेस कुठलीही गोष्ट अशक्य ही नसतीच। त्याच्यामुळे माझा पूर्ण या सगळ्या खराडी, चंदननगर, वाघोलीच्या जनतेवर विश्वास आहे की ते चारही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देतील आणि माऊलीआबांनी आणि सुनील अण्णांनी जो आमच्या चौघांवर विश्वास टाकला आणि ते स्वतः दोघं रिंगणात आहेत, त्याच्यामुळे हा विश्वास सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगते थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवादी।